गुड मॉर्निंग मंडळी. गोष्ट खानदेशातील या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुम्हाला आता जे दाखवत आहे ते आमच्या शेतातील महादेवाचं मंदिर आहे आणि आजचा आपला विषय आहे लसूण शेती कशी केली जाते याविषयी. तर सुरुवातीला जमिनीची नांगरणी करावी लागते. नांगरणी झाल्यानंतर त्याची वखरणी करावी आणि माती भुसभुशीत झाल्यानंतर त्याचे असं सारे किंवा वाफे बनवायचे. त्याच्यानंतर वाफे असे बनवायचे की ते वाफे खूप लहानही व्हायला नको आणि खूप मोठे व्हायला नको. जे दोन बांधासारखे दिसत आहेत त्याच्यावरती बसून आपल्याला लसूण लावल्यावर नंतर त्याच्यामधील गवत हे सहज काढता येईल अशा पद्धतीनंच वाफे हे बनवायचे असतात. सुरुवातीला आपण बियाण्यासाठी पातेसहित लसूण ठेवलेलं असतं. ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसतात. आता या लसणाच्या कांदीपासून आपल्याला पाकळ्या ह्या तयार कराव्या लागतात. अशा पद्धतीने आपण ह्या पाकळ्या एक एक तयार करून घ्यायच्या. दोन पाकळ्या एकत्र राहायला नको म्हणून तशी आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे एक एकच पाकळी पाहिजे. आपण लसूण लावताना लहान पाकळ्या ह्या लावत नाही, कारण की लहान पाकळ्या लावले तर लसणाची कांदी ही सुद्धा लहानच असते. म्हणून लसूण लावताना फक्त मोठ्या पाकळ्या तेवढ्याच लावायच्या असतात. मोठ्या पाकळ्या लावल्या तर लसणाची कांदीसुद्धा ही मोठीच येत असते. म्हणून लसूण लावताना एवढी काळजी घेणे ही महत्त्वाची असते. आता एक पाकळी लावल्यानंतर दुसरी पाकळी कुठे लावायची, तर ती साधारणतः 5-6 बोटाचं अंतर घेऊन दुसरी पाकळी ही लावायची. साधारणतः आता आम्ही बरेच लसूण वाफे लावल्या गेल्यानंतर आमच्या ते प्रॅक्टिस झाल्यामुळं आम्ही ते अंतर बरोबर लावत आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे लसूण करायला पाहिजे. एक ओळ झाल्यानंतर दुसरी ओळमध्ये परत लसूण लावून असं पूर्ण वाफे बनवले जातात. आता आमच्याकडे लसणाच्या पाकळ्या या संपल्या होत्या म्हणून पुन्हा लसणाच्या पाकळ्या तयार करायला घेतलं. एका कडेला लसणाच्या पाकळ्या तयार करत होते आणि दुसरी बाजूला लसूण लावणी चालू ठेवलेलीच होती. अशा पद्धतीने ही लसूण लावतात. आता लसूण लावत असतानाच लाईट चालू असल्याकारणाने आम्ही लगेच लसणाला पाणी पाजायला घेतलो. सुरुवातीचा जो पहिला पाणी आपण लसणाला पाजतो ते पाणी पाजत असताना आपल्याला पाणी हे पूर्ण लावायचं नसतो. निम्मी पाणी आपण वाफेमध्ये लावतो. निम्मी पाणी आम्ही तिकडं विहिरीतच काढून दिलेलं आहे. अशा पद्धतीने म्हणजे ते पाणी व्यवस्थित पचायला पाहिजे आणि आपण जे पाकळ्या लावल्या आहेत त्या वाहून जायला नको म्हणून सुरुवातीचा पाणी हे खूप हळूहळू द्यावं लागतं. आमचा पाणी भरलेले एक वाफा लागल्यामुळे आम्ही परत दुसऱ्या वाफ्याला पाणी लावलेलं आहे. असं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूहळू पाणी म्हणजे अर्धं पाणीच फक्त द्यायचं. अर्धं पाणी आपण विहिरीतच काढून यायचं. जिथं डांब दिसतोय त्या ठिकाणी आमची विहीर आहे आणि तिथून अशी पाईपलाईन करून ही आमच्या शेतात आणलेली आहे. बघा किती कमी प्रमाणात पाणी येत आहे.
अशा पद्धतीने आम्ही नुसतं 2-4 केळीचं झाड लावलं होतं. त्या केळींना केळी आलेल्या आहेत बघा. त्या पलीकडे सुद्धा एक केळी लाले, पण त्याला ते वरून बांधून दिलेले आहे, कापडाने गुंडाळून दिलेले आहे. ही हळद आहे. हळद लावलेली, इथं पपई लावलेली. पपईला पण चांगल्या पपई आलेले आहेत बघा. इकडं पण एक केळ आले, तिला पण कापड्याने गुंडाळून दिलेली आहे. आणि आमच्या शेतालाच लागून इथं परत हळद, आणि इथं एक होळा होतो. ही होड्याला भरपूर पाणी बघू शकता तुम्ही. इथं शेतात पाणी येऊ नये म्हणून इथं आम्ही बांध बांधून दिलेले आहे, पण त्या बांधावरती सुद्धा पाणी आलेलं आहे बघा. किती छान. इथं बाजूलाच केळीचं झाड. त्याच्यानंतर इथं हळदीला फुल आलेलं आहे, तुम्हाला दाखवू शकतो बघा. हे हळदीचं झाड आहे आणि हळदीला फुल आलेलं आहे बघा. हळदीचं फूल त्यानंतर व्हाईट असताना ते पिवळं होत जातं. आणि आम्ही तिकडं लसूण लावत होतो. असं वातावरण आहे. इकडं पवन ऊर्जा जास्त आहेत, तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. हे बघा, हे बघा. होड्याला खूप पाणी आलेलं आहे. धरण, इथं एक धरण आहे, ते धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे ना, त्यामुळे इथं पाणी तो पाणी कमीच जातो. छान असं वातावरण आहे.